मित्र हो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा. या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा. या चॅनलमध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल. आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा. मित्र हो, कहाणी मोठी असल्यामुळे आपण ती 3 भागांमध्ये रिलीज करत आहोत. कहाणीचा काळ हा 90च्या दशकातील असून ही एक अत्यंत उत्कंठावर्धक रहस्यकथा आहे. कहाणीचा हा दुसरा भाग आहे. कहाणीच्या पहिल्या व तिसऱ्या भागाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे देत आहोत. चला तर मग दुसऱ्या भागाकडे वळूया. रविवारी संध्याकाळी 6 वाजता धीरू आणि वेणू ऑफिसमधून आपल्या पांढरंगाच्या मारुतीतून घरी परतले. वेणूचे वडील वैद्यसाहेब त्यांच्या रो हाऊससमोरच गाडी पार्क करून उभे होते. हॅलो बिझी पीपल, माझी ओळख आहे ना? गाडी पार्क करून दोघंजण पप्पांजवळ आले. हे काय पप्पा, तुम्ही केव्हा आलात? वेणूने वडिलांना बिलगून विचारलं. बेटा, तुम्हा दोघांना फोन केला पण एकदाही भेट झाली नाही, तेव्हा म्हटलं रविवारी तरी भेटाल. या ना पप्पा आत, धीरू दरवाजा उघडत म्हणाला. खालच्या मजल्यावर विशाल ड्रॉइंग रूममध्ये पांढरा शुभ्र सोफ्यावर तिघेही विसावले. आपल्या मुलीच्या पांढऱ्या रंगाचा वेळ लक्षात येऊनच ते म्हणाले, मला वाटलंच होतं तुमचं घर म्हणजे अगदी व्हाईट हाऊस असणार. आणि का हे काय वेणू, संपूर्ण घरात एकतरी रंगीत वस्तू आहे की नाही? हे काय पप्पा हो, पप्पा घरातली सर्व प्लॅन्ट्स हिरवी तर आहेत. तिघेही मनोसक्त असले. अगं वेणू, तुम्ही दोघे बापलेक जरा गप्पा मारा, मी जरा वॉच घेऊन येतो, तोपर्यंत पप्पांना त्यांची लाडकी वोडका ऑफर कर बरं. शुअर धीरू, असं म्हणत वेणूने समोरच्या कोपऱ्यातील मिनी बार उघडला. बार स्टूलवरच बसून पप्पा आणि वेणूने वोडकाचं चिअर्स केलं. वोडकाची तुरट स्ट्रॉंग चव जिभेवर रेंगाळतात दोघांनाही बरं वाटलं. धीरू आंघोळीला गेला. वेणूकडे टक लावून बघत पप्पा म्हणाले, बेटा काय अवस्था झाली तुम्हा दोघांची? काही नाही पप्पा, जरा जास्तच काम आहे हल्ली. बघा ना, रविवारसुद्धा ऑफिसमध्येच गेला. कामं मिळत आहेत आणि तुम्ही ते चांगली करताय, हे सगळं ठीक आहे. पण वेणू, तुम्ही स्वतः माणसंच आहात ना, कम्प्युटर बनवू नका. जरा विचार करा, किती मेकॅनिकल लाईफ आहे तुमचं. तुम्ही दोघेही तरुण आहात, आयुष्य खूप सुंदर आहे, पण त्याचा उपभोग तुम्ही ह्याच वयात घेतला पाहिजे. वोडकाचा पहिला ग्लास संपवित वेणूने दुसरा भरला. पप्पा प्लीज डोंट प्रीच, तुमची लेक्चरबाजी पुढे ना आता. लेट्स एन्जॉय द ड्रिंक, कम ऑन. तोपर्यंत मी काहीतरी खायला आणते. वेणू किचनमध्ये गेल्यावर पप्पा वोडका सिप करत विचार करू लागले. वेणू म्हणजे पहिल्यापासूनच सडेतोड. पसंत नसेल ना एखादी गोष्ट तर कोणाच्या तोंडावर मागे पुढे न बघता सांगणारा स्वभाव. तिला आपलं पटायचंच नाही. परंतु धीरू जरा विचारी आहे, त्यालाच समजावावं. धीरू फ्रेश होऊन मस्तपैकी स्वच्छ कुर्ता पायजामा घालून बारजवळ आला. हे काय पप्पा, पहिलंच ड्रिंक? अरे तू येईपर्यंत जरा वाट बघत होतो. आपलं ड्रिंक भरून धीरूने चिअर्स केलं. एक मोठा घोट घेतला आणि खुशीत निश्वास टाकत म्हणाला, पप्पा बरं झालं तुम्हीच आलात. खरंच फार दिवस आम्हाला वाटत होतं कोणीतरी यावं, गप्पा माराव्या. दुसरा ग्लास भरत पप्पा म्हणाले, धीरू मी आता वेणूला हेच सांगत होतो की कम्प्युटर्स बनवून जगू नका, माणसांसारखं जगा. कम्प्युटरच्या ब्रेनशिवाय तुम्हाला तुमची पण मनं आहेत. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी टाळू नका. पण वेणूचा स्वभाव काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आता तुला सांगतो धीरू, तुला पेंटिंगचा नाद होता ना पूर्वी, सध्या किती दिवसात तू ब्रश हातात धरला नाही आहेस? डोळे मोठे करत आड्याकडे बघून धीरू म्हणाला, पप्पा तुम्ही किती खरं बोललात. गेल्या 3 वर्षात आमचा व्याप इतका वाढला आहे ना की दोघांनाही कामाशिवाय कसलाही विचार करता येत नाही. खरं सांगू पप्पा, आम्ही स्वित्झर्लंडहून आणलेले फोटो मी लॅमिनेट करून लावले आहेत आणि त्याच्यापैकी एका फोटोचं तरी पोर्ट्रेट करावं असं मला वाटायचं. पण तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे मी खरंच ब्रश हातात धरून किती वर्ष झाली कोणास ठाऊक. उठून त्याच्या खांद्यावर थोपटत वैद्य म्हणाले, नेव्हर माइंड. तुम्हा मुलांकडे बघून रावलं नाही म्हणून बोललो. माझं एवढंच म्हणणं आहे की बस पप्पा, गरमागरम समोसे घ्या, मायक्रोवेव्हवरती गरम करून आणलेत. वेणूनं त्यांचं बोलणं अर्धवटच सोडायला लावलं. प्लेटमध्ये वाफवणारे पंजाबी समोसे, खारे काजू, चीजचे तुकडे आणि सॅलड असं घेऊन वेणू बारजवळ आली. भूक लागल्याने तिघांनी भराभर ताव मारला. पोटात ड्रिंक आणि स्नॅक्स गेल्यावर तिघांनाही जरा बरं वाटलं. आपल्या लेस लावलेल्या पांढऱ्या तलम पंजाबी ड्रेसच्या जिरजिरीत ओढणीशी खेळत वेणू म्हणाले, पप्पा मम्मीला सांगा ना कधीतरी येत जा भेटायला. आम्हाला तर वेळच होत नाही तिकडे यायला. मम्मीचा पण तुला निरोप आहे की मुंबईला चल माझ्यासोबत. मुंबईला काही खास? तिने विचारलं. हो, मिथिलाची एंगेजमेंट फिक्स करायची, मलाही दिल्ली सोडता येत नाही आहे. मिथिलाचं लग्न इतक्यात पप्पा? अजून तरी किती लहान आहे ती? वेणू म्हणाली. अगं कुठली लहान, 21वीं लागलं तिला. पप्पा म्हणाले. मग काय झालं पप्पा, तिला एवढंच का अडकवताय? शिवाय ती आधीपासूनच तुमच्यापासून तर दूर आहे ना. वेणू, मिथिलाचं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू राहणार आहे. मुंबईतलं स्थळ आहे. मुलगा एका जॅपनीज कंपनीत जनरल मॅनेजर आहे. मग वेणूने विचारलं, कुठलं आणि नाव काय त्याचं? किमी शाखा इंटरनॅशनलमध्ये आहे, स्वरूप देसाई. किमी शाखाचं नाव ऐकताच वेणू आणि धीरूने एकमेकांकडे बघितलं, पण दोघंही काहीच बोलले नाही. पप्पा थोडेसे चक्रावले. काय झालं धीरू?
तुम्हाला माहिती असेलच ना त्या कंपनीची. त्यावर स्मिथ हास्य करत धीरू म्हणाला, पप्पा आमच्या एका क्लायंटला आम्ही त्या कंपनीची सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे. कंपनी चांगल्या प्रकारे चालली आहे. पण काय रे धीरू, एनी प्रॉब्लेम्स? तसं विशेष नाही. एनिवे हवा असल्यास मी त्याची पर्सनल माहिती देखील काढेन. जरूर. एंगेजमेंट पुढच्या महिन्यात ठरवायची आहे. स्वरूप टोकियोहून परतल्यावर मला वाटतं वेणू तू मम्मीसोबत मुंबईला जाऊन ये. तुलाही चेंज होईल आणि मम्मीचाही तसाच आग्रह आहे. वेणूने धीरूकडे बघितलं. तो कसल्या तरी विचारात घडला होता. धीरू मी कशी जाऊ रे? आपण इतक्या असाइनमेंट्स पेंडिंग आहेत ना. तिला समजावत मग धीरू म्हणाला, वेणू कामं तर चालूच राहणार आहेत, पण तुला जायला काही हरकत नाही. शिवाय वेळ मिळाल्याच मुंबईच्या क्लायंट्सना देखील भेटून ये. त्यावर वेणू म्हणाली, या दॅट्स अ गुड आयडिया धीरू, यू आर ग्रेट. असं म्हणत वेणू त्याला म्हणाली, बट विल यू बी एबल टू मॅनेज द वर्क अलोन? काळजी नको, 3-4 दिवस राहून ये. ओके पप्पा, कधी निघायचं ते कळवा. मी असं करतो, तुमचं बुकिंग झालं की लगेच सांगतो तुला. आजचा रविवार गेला, बहुतेक मंगळवारच्या मॉर्निंग फ्लाईटचं तिकीट मिळेल आणि शनिवारी तुम्ही दोघे इव्हिनिंग फ्लाईटने परत या. वेणूने धीरूकडे बघितलं आणि त्याने हसतच मान हलवली. डन पप्पा, मी जॉईन करेल मम्मीबरोबर मुंबईला. धीरू तुला पण खूप मात्र ताण पडणार आहेस राजा. नेवर माइंड, अँड आफ्टर ऑल तू मुंबईतले कामं पण उरकून टाक ना. ऑल राईट मुलांनो, मी चालतो. बाय पप्पा. पप्पा निघाल्यावरती धीरू आणि वेणू लगेच त्यांच्या बेडरूममध्ये पळाले. PC ऑन करून धीरूने धडाधड कीज प्रेस करून रिट्रिव्हिंग कमांड्स दिल्या. ठराविक कोडच्या नंतर एका मागोमाग एक अशा जपानी कंपन्यांची लिस्ट स्क्रीनवरून खाली सरकू लागली. किमिशाकाचं नाव येताच त्यांनी रिटर्न की प्रेस केली व ती फाईल ओपन केली. किमाशाका कॉर्पोरेशन, टोकियो जपान, हेडक्वार्टर्स. त्याची सर्व माहिती धीरू व वेणू श्वास रोखून वाचू लागले. मुंबईतला त्या कंपनीचा इन्चार्ज निशिन यामाकुरा हा जपानी इसम होता. सॉफ्टवेअरच्या एक्सपोर्टच्या क्षेत्रात किमिशाकाचा बिझनेस चांगला होता, पण त्या कंपनीची डीलिंग्स काहीशी डाऊटफुल होती. धीरूने एका भारतीय सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीला तो डेटा दिलेला आठवत होता. त्याच्या सॉफ्टवेअरच्या पॅकेजेसमध्ये अचानकच बिघाड करून त्या कंपनीची मोठी ऑर्डर किमिशाकाने मिळवली होती. 500 मिलियन येन्सची ती मोठी ऑर्डर किमिशाकाला सहजासहजी मिळाली नव्हती. RVX नावाचा एक अद्ययावत व्हायरस किमिशाकाने डेव्हलप करून त्या भारतीय कंपनीच्या पॅकेजमध्ये सोडला होता. माय गॉड वेणू, किमिशाका तर फारच नोटोरियस कंपनी आहे. मिथिलासाठी पप्पांना बहुतेक दुसरा जावई बघावं लागणार आहे असं वाटतंय मला. एक मिनिट, डोंट जम्प टू द कन्क्लुजन स्ट्रेट अवे. स्वरूप देसाईचं पर्सनल प्रोफाईल बघ आधी. ओके वेट अ सेकंड. धीरूने पुन्हा किमिशाकाची पर्सनल फाईल ओपन केली. हिअर इट इज स्वरूप देसाई आणि निशिन यामाकुरा यांची पर्सनल फाईल. पण ही तिसरी व्यक्ती कोण आहे बघ? अराक्सा मिचिनी, ही बाई पण आहे त्यांच्यासोबत. ही बघ तिची फाईल. जॅपनीज ओरिजिन नंबर 2 इन किमिशाका, इलेक्ट्रॉनिक विजार्ड, 3 वर्ष मुंबईत हालचाली, फक्त टोकियो आणि बॉम्बे सॉफ्टवेअरमधला किडा आहे ही बाई. आता स्वरूप देसाई कम्प्युटर इंजिनियर टोकियोत, 1.5 वर्ष ट्रेनिंग, मुंबईत GM एक्सपोर्ट्स, परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. मग झालं तर धीरू, स्वरूप देसाई माणूस चांगला हुशार असेल आणि कॅरेक्टर चांगलं असेल तर मिथिलाला काही धोका नाही आहे. मला वाटतं वेणू, तू पप्पांना सध्या काहीच बोलू नकोस. मुंबईत जाऊन किमिशाकाच्या ऑफिसमधून स्वरूपबद्दल जरा माहिती मिळव. कदाचित तो या जपानी रॅकेटमध्ये अडकला असावा. ओके, मी फाइंड आउट करीन. नाऊ लेट्स टेक द रेस्ट. कम ऑन डार्लिंग. धीरूला पिसूपासून दूर ओढत वेणूने त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले आणि मान उंचावून त्याचं खोल चुंबन घेतलं. अरे वा, एकदम मूडमध्ये दिसते आहेस, त्याला बेडवर ओढत ती म्हणाली. कधी कधी आपलं लग्न झालंय याची आठवण ठेवावी माणसाने. हसत हसत धीरूने तिला मिठीत घेतले आणि म्हणाला, अरे हो, विसरलंच होतो की आपल्याला एक सुंदर बायको आहे. आणि वेणूच्या गुलाबी ओठांवर आपल्या ओठांनी नक्षी काढत धीरू तिच्या मिठीत सामावला. कितीतरी दिवसांनी कामाच्या व्यापातून बाहेर पडून धीरू आणि वेणू पांढऱ्या शुभ्र मऊ फोमच्या बिछाण्यात विसावले आणि लग्नानंतरच्या स्विस हनीमूनची सुखद स्वप्न पुन्हा अनुभवू लागले. रात्रंदिवस एकमेकांसोबतच सतत असूनही केवळ कामात गुंतल्याने व आता वेणू 4 दिवस मुंबईला जाणार म्हणून धीरूने तिला आवेगाने जवळ ओढलं. आय एम गोइंग टू मिस यू टेरिबली डार्लिंग. तिच्या सर्वांगावर चुंबनांची बरसात करत धीरू म्हणाला. त्या रेशमी स्पर्शाने विडीपिशी होत वेणू पुटपुटली, आय विल ऑल्सो मिस यू हनी, माय स्वीट हार्ट. एकदमच उफळून आलेल्या प्रेमाने त्या दोघांना सुखसागरात भिजवून टाकलं. त्या स्वर्गीय क्षणांचे साक्षी होते फक्त खिडकीवरचे झुलणारे पडदे आणि बेड कव्हर्स. प्रकरण 4 समाप्त. मुंबईला पोहोचेपर्यंत वेणू स्वरूपबद्दल मम्मीला काहीच बोलली नाही. मम्मीच्या प्लॅनप्रमाणे मुंबईत वाळकेश्वरला त्याचे आईवडील राहत होते. त्यांना मुलगी पसंत होती. एंगेजमेंटची तारीख आणि प्रोग्राम फिक्स करायचं फक्त बाकी होतं. सांताक्रूज एअरपोर्टवरून मिथिला, मम्मी आणि वेणू दिदी रिसिव्ह करायला हजर होती. सामान घेऊन टॅक्सीत बसल्यावर वेणू म्हणाली, काय गं मिथिला, काय म्हणतात तुझे स्वरूप?
दीदी अजून माझे वगैरे काही नाही झाली ते माहीत आहे ग, पण तुला पाहिली तरी त्यांनी कधी? तू तर असतेस TIS चेंबूरला आणि स्वरूप राहतात वाळकेश्वरला आणि त्यांचं ऑफिस आहे बांद्रा कुर्ला नवीन कॉम्प्लेक्समध्ये. तसं नाही आहे ग दीदी. आमच्या कॉलेजमध्ये मी एक नवीन सोशल वर्क करत होते, सोशल सर्वे करत होते लायन्स ग्रुपसोबत. स्वरूपचे एवढे लायन आहेत ना, त्यांच्याशी माझ्या कामामुळे संबंध आला आणि घरी येणं जाणं झालं. तेव्हा कदाचित मी त्यांना आवडले असावे. आईवडील काय करतात वगैरे चौकशी झाल्याच्यानंतर एक दिवस स्वरूपनी मला फिरायला येण्याबद्दल विचारलं. मीही काही नाही म्हटलं नाही. आय सी व्हेरी स्मार्ट ऑफ यू. हां ऐक तर दीदी, तर त्यांनी एका रविवारी मला हॉस्टेलवरनं पिकअप केलं आणि आम्ही दोघे सी रॉकला आलो. रिव्हॉल्विंग रेस्टॉरंटमध्ये त्यांनी टेबल बुक केलं होतं. जेवताना आम्ही अगदी जनरल गप्पा मारल्या एकमेकांच्या घरच्यांबद्दल, नातेवाईकांबद्दल, त्यांच्या जॉबबद्दल आणि माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशनबद्दल वगैरे. मिथिला अगदी उत्साहाने सांगत होती. मम्मी आणि वेणू अगदी इंटरेस्ट घेऊन ऐकत होते. बरं मग पुढे वेणूने मध्येच छेडलं. सांगते ना, पहिल्या भेटीतच एकमेकांचा जनरल बॅकग्राऊंड आम्ही जाणून घेतला. थोडक्यात फ्रेंडशिपला सुरुवात झाली. आणि मम्मी तू केव्हा कळवलंस आणि मला का नाही का कळवलंस? कमॉन दीदी, तू आणि धीरूजी अगदी डॅम बिझी असता. स्वरूपनी मला त्यांच्या घरी बोलवलं गेल्या महिन्यातच. पप्पाही त्यावेळी बॉम्बेत होते. त्यांची भेट झाली देसाईंशी. गप्पा टप्पा झाल्याच्या नंतर देसाईंनी पप्पांकडे माझ्या लग्नाबद्दल विचारलं. पप्पांनी घरदार, जावई, सासरे वगैरे सर्व बघून मग मला विचारलं आणि मी काही नकार दिला नाही. मिथिला लाजली. मम्मीने तिच्या गालावर चापट मारत म्हटलं, हो जसं काही पप्पाने नाही म्हटलं असतं तर तू ऐकलं असतंस. मम्मी तू अजून पाहिलं नाही आहेस ना स्वरूपना प्रत्यक्ष? फोटोत तर आवडले मला. फोटोपेक्षा जास्त स्मार्ट आणि स्वभावाने खूप छान आहेत. सध्या टोकियोला आहेत, नाहीतर तुम्ही दोघींना ते भेटलेच असते. मिथिला पण तुझी लग्नाची इतकी घाई का आहे? अजून तुझं कॉलेज पूर्ण व्हायचं आहे, वेणूने तिला विचारलं. दीदी स्वरूपची आणि घरच्यांची पूर्ण संमती आहे माझ्या शिक्षणाला. शिवाय 1च वर्ष राहिलं आहे. अजून एंगेजमेंट करून ठेवायची सध्या आणि लग्नाचं मग ठरवता येईल. लग्न पण फार लांबू नकोस बाई, लगेचच उरकून टाक. हो तू इकडे लांब राहतेस आमच्यापासून एकटी. उगीच काहीतरी प्रॉब्लेम येण्यापेक्षा तू आपली त्याच्याच घरी राहा. मम्मीने आपल्या टिपिकल आई वर्गाप्रमाणे स्टँड घेतला. त्याच्यावरती लगेचच मिथिला म्हणाली, मम्मी तू पण आहे ना उगीचच घाबरतेस. मी काही लहान नाही आहे आता. आणि दीदीने तरी पटापट लग्न केलं का धीरूजींशी? वर्षभर त्यांच्यासोबत काम करून मगच उरकलं ना? मिथिला म्हणाली. आणि हो मम्मी, आम्ही काय स्वित्झर्लंडला जायचं नाही आहे हनीमूनला. स्वरूप म्हणालेत, आपण बाली आयलँडवर जाऊ, इंडोनेशिया, तिथून सिंगापूर, हाँगकाँग आणि जपान देखील हिंडू. फार ईस्ट युरोपपेक्षाही छान आहे बरं का. हो का? बरं वेणू हसतच म्हणाली. स्थळ वेणूचं ऑफिस. हॅलो मॅडम, आय एम मिस्टर भाटिया स्पीकिंग. थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाइमली इन्फॉर्मेशन. यू आर वेलकम मिस्टर भाटिया. इट वॉज अ प्लेजर ओनली यू हॅड टू वेट फॉर फुल 3 days. तुम्हाला 3 दिवस थांबावं लागलं ना. मी जर त्याच्यापेक्षाही लवकर देऊ शकले असतेस तर आणखी बरं झालं असतं. त्यावर फोनवरून भाटिया लगेच म्हणाला, नो मिसेस इनामदार, आमच्यासाठी ते ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि सॉरी तुम्हाला मी आता ह्या वेळेला बॉदर करतोय. तुम्हाला आमच्या मुंशी साहेबांनी खूप त्रास दिला नाही. सॉरी. एनिवे आपसे मिलना चाहते मुंशी साहब कवी. त्याच्यावर वेणू लगेच म्हणाले, यू आर मोस्ट वेलकम मिस्टर भाटिया. त्याच्यावर भाटिया लगेच म्हणाले, मॅडम तुमचा चेक आम्ही कुरिअरने पाठवत आहोत. त्याच्यावर वेणू म्हणाली, ठीक आहे. भाटियाचा फोन ठेवून वेणू शांतपणे खुर्चीमध्ये विसावली. त्या दोघांनी गेले 3 दिवस तिला खूप हैराण केलं होतं. नाऊ इट वॉज ओव्हर, थँक गॉड. मला सर्व डेटा वेळेत रिकवर करता आला. वेणू खुर्चीत झुलत शांतपणे विचार करत बसली. धीरू गेल्यापासून वेणूनच सर्व कारभार एक हाती सांभाळला होता. धीरूच्या एकाएकी जाण्याने तिला खूप मोठा धक्का बसला होता. दिल्लीसारख्या एवढ्या मोठ्या शहरात मोठा बिझनेस एका बाईने सांभाळायचं म्हणजे मोठं कठीण काम होतं. केवळ अमोद शर्मा तिला सेक्रेटरी कम असिस्टंट होता. तो सर्व कॉरेस्पॉन्डन्स, व्हिजिटर्स, अपॉइंटमेंट्स, मीटिंग्स वगैरे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामं सांभाळायचा. पण बाकी सर्व डेटा फीडिंग, अपडेटिंग, बॅकअप सर्व्हिस, कोडिंग, मेन फ्रेम, मेंटेनन्स, रिट्रिव्हिंग, प्रोसेसिंग ही सर्व महत्त्वाची कॉन्फिडेन्शियल कामं वेणू स्वतःहूनच करायची. तशी धीरू असल्यापासून दोघांनी केल्यामुळे तिला सर्व टेक्निक उत्तम रीतीने अवगत झालं होतं. पण आता एकटीवरच सर्व भार आल्याने वेणू कामाच्या ओझ्याखाली दबून जायची. दिवस तर कसा तरी निघून जात असे, पण रात्री मात्र घरी आल्याच्या नंतर तिला फार एकटं वाटे. मग बरेचदा ती आपल्या लग्नाचे फोटो काढून बसे व जुन्या गोड स्मृतींना उजाळा देत असे. मिथिलाच्या लग्नाचा अल्बम बघताना पुन्हा तिचं मन गतकाळात भरकटलं. मिथिलाच्या लग्नापूर्वीचा एक प्रसंग तिला आठवला. मुंबईतील किमी शाखाच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील व्हीनस ह्या 21 मजली बिल्डिंगच्या 12व्या मजल्याच्या ऑफिसमध्ये मिथिला आणि वेणू गेल्या होत्या. लिफ्टच्या समोरच रिसेप्शनमध्ये पोचल्यावर त्यांना अगदी मिनी जपानमध्ये पोचल्यासारखंच झालं. रिसेप्शनिस्टच्या पाठीमागे टोकियोच्या लँडस्केपचं एक मोठं लाईफ साईज पोर्ट्रेट होतं.
फर्निचर, लाइटिंग सर्व काही अगदी जपानी पद्धतीचं. स्वरूप देसाई मुंबईत नसला तरी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची माहिती मिळवावी यासाठीच त्या तिथे पोहोचल्या होत्या. अक्सा मिचिनोच्या कॅबिन बाहेर पोहोचून त्यांनी नॉक केलं. प्लीज कम इन. खोलीतून मंजूळ आवाज आला. वेणूच्या अंदाजाप्रमाणेच केबिनमध्येही जपानी पद्धतीचंच वातावरण होतं. समोर एक छोट्याशा टेबलवर एक छोट्याशा देहाची जपानी बाई काम करताना दिसली. हॅलो मिस मिचिनो, आय एम वेणू अँड शी इज मिथिला. ओ हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग टू यू, हाऊ आर यू. त्यांच्याशी वाकून हस्तांदोलन करत तिने जपानी टोनमध्ये त्यांचं स्वागत केलं. डोक्यावर टॉप नॉट, पिवळा जर्द नागिनीसारखा वर्ण, टिपिकल मंगोलियन फीचर्स, मिचमिचे पण अलर्ट असणारे डोळे, त्यावर नाकाच्या नकट्या शेंड्यावर ठेवलेला बारीक चष्मा, गालाची हाडं उंच, लालबुंद ओठ, अंगात काळा कोट, आत लाल शर्ट व काळा स्कर्ट या सर्व वेशात रक्षा अगदी जपानीज एक्झिक्युटिव्ह म्हणून शोभत होती. व्हॉट कॅन आय डू फॉर यू लेडीज? वेल, वी आर हिअर अँड फ्रेंड्स ऑफ स्वरूप देसाई. मिथिला इज गोइंग टू एंगेज टू हिम अँड आय एम हर एल्डर सिस्टर. Oh, I see. Girlfriends of Desai. Good. But Desai is not here now. We know. We just wanted to look at his office and meet his colleagues. Oh, I see. तोंडाचा चंबू करत आरक्षा म्हणाली. Do you like tea? Japanese tea? Oh, okay. Why not? मिथिला म्हणाली. आरक्षा उठून टेबलाच्या मागे असलेल्या शेल्फकडे गेली. चहा स्वतः बनवून तिने जपानी छोट्या टेबलावर कब्बाशा घेऊन मांडल्या. छोट्या किटलीतून तो पिवळसट दिसणारा चहा ओतला. साखर किंवा दूध न घालता देखील त्या चहाला खूप छान फ्लेवर होता. चहा घेताना वेणू म्हणाली, युअर ऑफिस इज जस्ट लाईक कमिंग टू जपान अँड धिस टी इज रिअली ॲज इफ वी आर इन जपान. यू लाईक इट? गुड. आय लाईक इट टू. हळूहळू चहा घेताना आरक्षा म्हणाली. आर यू फ्रॉम टोकियो? वेणूने विचारलं. नो, माय नेटिव्ह प्लेस योकोहामा, बट फॉर बिझनेस टोकियो इज बेटर. आय एम इलेक्ट्रॉनिक स्टुडंट. कम्प्युटर्स वी लर्न इन स्कूल. आय डू कॉम्प्युटर डेव्हलपमेंट. आरक्षाच्या बोबडे वाटणाऱ्या बोलांनी दोघींना गंमत वाटली. मिथिलाने आपली सोशल सायन्स कोर्सची माहिती दिली. ते वेणूने काहीच न सांगता, आय एम मॅरिड इन दिल्ली. माय हजबंड हॅज बिझनेस. माय फादर इज ऑल्सो इन दिल्ली. आय लाईक टू बी इन दिल्ली. हॅव यू सीन दिल्ली? No, I see only Bombay, no Delhi. Then you must come to Delhi. We can go to Appa, see Taj. Oh yes, beautiful Taj, but no time. खांदे उडवत आरक्षा म्हणाली. इतर गप्पा मारताना दोघींनी मिळून स्वरूपची साधारण ऑफिसमधली स्टेटस व कामाबद्दलची माहिती काढली. एकंदरीत सर्व काही ठीकठाक वाटलं. आरक्षाने छोटीशीच पण महत्त्वाची माहिती सांगितली. तिच्या इंग्लिश बोलण्यात संतफा नव्हता, पण देसाई एकंदरीत चांगलं काम करतो आणि हेड ऑफिसमध्ये त्याचा चांगला मान आहे असं त्यांना कळलं. त्यानंतर मम्मीबरोबर वेणू देसाईंच्या घरी गेली व महिन्याभरातच एंगेजमेंटही ठरली होती. लग्नाचे फोटो बाजूला ठेवून वेणूने एंगेजमेंटचा छोटासा अल्बम उघडला. नटराज हॉटेलची टेरेस, संध्याकाळची वेळ, मंद वारा आणि प्रकाश, तसं संगीतही टेरेसवर, मोजकीच मंडळी. निळ्या सूटमध्ये स्वरूप देसाई अगदी रुबाबदार दिसत होता आणि पिवळा मैसूर सिल्कमध्येही मिथिला अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या हस्तानाची अंगठी घालतानाचे, एकमेकांबरोबरचे बोलतानाचे फोटो धीरू आणि वेणू नेहमीप्रमाणे पांढऱ्या सिल्कच्या चुडीदार कुर्त्यांमध्ये होते. मम्मी पप्पा, देसाईंची फॅमिली व काही फ्रेंड, छोटंसंच पण छान अरेंज केलेलं फंक्शन. आरक्षा मिचून लाल रंगाच्या किमिनोमध्ये आली होती. बॉस निशिन याकामुराच्या ब्राऊन सूटला अगदीच साजेशी. एकंदरीत छान झाली एंगेजमेंट. ड्रिंक्स, डिनर, डान्स सहित फोटोही मस्त आले. एक अल्बम वेणूने मुद्दाम ठेवून घेतला होता आपल्याजवळ. मिथिलाचं लग्न, जुहू सेंट्रोच्या पूल साईडला रिसेप्शन, एंगेजमेंटपेक्षाही भली मोठी पार्टी, सुंदर लाईटिंग, फ्लॉवर अरेंजमेंट, स्विमिंग पूलमध्ये सोडलेले रंगीत दिवे, सुंदर आकाराची फाउंटन्स, बर्फाच्या लाद्यांचे केलेले रंगीबेरंगी आकार, सर्वत्र पसरलेला मोहक सुगंध, लॉनच्या कडेला असलेला बार, बुफे डिनरचे काउंटर, पांढऱ्या शुभ्र वेशातले टिपटॉप दिसणारे वेटर्स, उंची कपड्यातले दिल्लीतले आणि मुंबईतले गेस्ट, मरून कलरच्या सूटमध्ये स्वरूप आणि तशाच उंची शालूमध्ये मिथिला, अगदी मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा शेजवर, सर्व आनंदी धुंद वातावरण, गप्पांचा गोतावळा, हास्याची कारंजी, पूलमधल्या रंगीत पाण्यावर उठणारे बारीक तरंग. फोटोग्राफरने किती छान टिपली होती ही सर्वांग सुंदर सायंकाळ. स्वरूपचा फोन आला तेव्हा वेणू चक्रवाणाच गेली. वेणू, मी दिल्लीत आलो आहे, मिनिस्ट्रीमध्ये काम आहे, हयात रिजन्सीमधून बोलतोय. हाऊ आर यू वेणू? फाईन स्वरूप, किती दिवस आहेस? मिथिला कशी आहे? मी उद्या संध्याकाळी परत जातोय बॉम्बेला. मिथिला मजेत आहे, तिची डॉक्टरेट आता पूर्ण होत आली आहे. वेळ असला तर ये ना घरी स्वरूप.
खरं म्हणजे आज रात्रीची वेळ आहे, बट आय वॉन्ट टू इन्व्हाइट यू फॉर डिनर टू नाईट. तू ह्यातवरच येशील का? क्षणभर विचार करून वेणू म्हणाली, ओके मी येते. व्हॉट इज युअर रूम नंबर? 608. कधी येशील? 7:30 वाजता येऊ शकते मी. वेलकम, मी वाट बघतो, स्वरूप म्हणाला. फोन ठेवून वेणूने घड्याळात बघितलं. 6 वाजत आले होते. घरी जाऊन कपडे बदलून जावं असा विचार करून ती निघाली. स्वरूप आणि मिथिलाच्या लग्नाला आज 4 वर्षे होत आली होती. 4 वर्षात काय काय बदल झाला आपल्या आयुष्यात. गाडी चालवताना वेणू विचार करत होते. आपल्या लग्नालाही 8 वर्ष होऊन गेली. धीरूला जाऊनच 3.5 वर्ष झाली. धीरूच्या आठवणीने वेणूचं मस्तक सुन्न झालं. धीरू गेल्यापासून इतक्याशा कालावधीत वेणू किती बदलली होती. समोरच्या आरशात तिने स्वतःचा चेहरा बघितला. ताणामुळे आणि वेळी अवेळी जेवणाने तिच्या चेहऱ्याची रयास गेली होती. सारखं कम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघून तिला चष्मा लागला होता. खाण्यापिण्यात विशेष लक्ष नसल्याने शरीर कृश आणि फिकट झालं होतं. कानाजवळ 1-2 बटा पांढऱ्या पण झाल्या होत्या. डोळ्याखाली काळसर वर्तुळ आली होती. नजरही दमलेली, थकलेली, श्रांत होती. हे सर्व किती दिवस चालायचं? आपल्याकडे पैसा इतका आहे की आयुष्यावर नुसतं बसून खाल्लं ना तरी पुरेल. पण नुसतं बसून तरी काय करणार? रिकाम्या वेळात मनात नुसते विचार आणि आठवणी येत राहणार. मम्मी पप्पांकडे जाऊन राहिलं तर त्यांना खूप आनंद होईल, पण सारखं आपल्या पांढऱ्या कपाळ्याकडे बघून त्यांनाही वारंवार दुःखाचे कड आतल्या आत गिळावे लागतील. त्या दोघांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण आपल्या अशा एकाकी आयुष्याबद्दल त्यांनाही आतोनात काळजी वाटत होती. विचार आणि फक्त विचार. त्या विचारांचा मोहोळ एकदा उठला की वेणू अशी बेचैन होऊन जात असे. झोपेच्या गोळ्या घेतल्याखेरीज तिला झोपही लागत नसेल. टबमध्ये गरम पाण्याच्या उभेत वेणू शांतपणे पडून राहिली. दिवसाभराचा थकवा दूर होऊन ती फ्रेश झाली. शिफॉनची पांढरी साडी व कोपरापर्यंत लांब असा ब्लाऊज घातला. केस पोनीटेल बांधून पांढरी प्लॅस्टिकची पिन लावली. हातात व कानात तसे गळ्यातही काहीच न घालता हलकंसं फाउंडेशन चेहऱ्यावरती लावलं. पांढऱ्या रंगाची लेदरची पर्स आणि सँडल घालून 7:15ला ती हयात रेजन्सी हॉटेलच्या कार पार्कमध्ये पोहोचली. लॉबीतूनच तिने 608 नंबरला फोन केला. हॅलो स्वरूप, वेणू हिअर. हाय वेणू, मी वाट बघत होते. कम टू माय रूम. स्वरूप, मी इथेच थांबते, तू खाली ये ना. अरे ये ना वरती, मी एकटाच आहे इथे. थोडा वेळ बसू आणि मग जेवायला जाऊया. ओके स्वरूप. लिफ्टने वेणू 6व्या मजल्यावर पोचली. तिच्या छातीत उगीचच धडधडत होतं. स्वरूप तसा चांगला होता. तिच्या धाकट्या बहिणीचा नवरा असल्याने तिला काही भीती नव्हती, पण त्याच्या रूमवर जाताना तिच्या मनात धाकधूक होती. आपण खालीच थांबायला हवं होतं आणि जाऊ दे, कदाचित तसं काही होणार नाही असं स्वतःला बजावतच तिने 608 नंबरचा दरवाजा ठोठावला. दार उघडच होतं. आतून आवाज आला, कम इन वेणू. दार ढकलून वेणू आत शिरली. हॅलो वेणू, किती वर्षांनी भेटतेस असं म्हणून स्वरूप तिच्याजवळ आला व त्याने आपल्या भक्कम हाताने तिच्याशी हस्तांदोलन केलं. हाऊ आर यू स्वरूप? सोप्यावर बसतच वेणूने विचारलं. ती समोरच्या सोप्यावर बसताच स्वरूप म्हणाला, हाऊ डू आय लुक? किंचित हसून वेणू मग म्हणाली, मागच्या वेळेपेक्षा थोडं वजन वाढलंय तुझं, थोडंसं पोटही सुटलंय. यू आर राईट, लग्न चांगलंच मानवते मला, पण तू एवढी का वाढलीस? छे रे, तसं काही नाही, कामाचा व्याप खूप वाढलाय ना. ते ठीक आहे का, पण स्वतःची काळजी घे. काही न बोलता वेणू मंद असली. स्वरूप खरंच तब्येतीने सुधारला होता. खांदे रुंदावले होते. त्याच्या पांढऱ्या शुभ्र कॉटनच्या लूज शर्टमधनं त्याची छाती व भरीव दंडही भक्कम वाटत होते. चेहराही भरला होता. गाल गुबगुबीत झाले होते. आधीच गोरा चेहरा लालबुंद दिसत होता. हँडसम होताच स्वरूप आधीपासून, पण आता अंगाने भरल्यामुळे छान रुबाबदार मर्दाने दिसत होतं. वेणूला त्याच्याकडे बघून मिथिलाची किंचित असूया वाटली, पण क्षणभरच. मग तिने तो विचार झटकून टाकले. काय घेणार वेणू? कोपऱ्यातला बार उघडून स्वरूपने विचारलं. सॉफ्ट ड्रिंक प्लीज. ओ कम ऑन, नो फॉर्मॅलिटीज. आय नो यू लाईक वोडका. नको स्वरूप, आज माझा मूड नाही आहे, वेणू म्हणाले. ग्लासातच वोडका आणि लाईम कॉर्डियल ओतत तो म्हणाला, आज आपण किती वर्षांनी भेटतोय. तू माझी मेहुणी आहेस, तुझ्यावर माझा काय एवढाही हक्क नाहीस का? ग्लास सोड्याने भरून त्याने तिच्यासमोर ठेवला आणि स्वतःसाठी विस्की भरून त्याने प्लेटमध्ये बदाम, काजू आणि पॅकेटमधले पोटॅटो वेपर्स ठेवले. चिअर्स वेणू. चिअर्स टू आवर मीटिंग आफ्टर सो लॉंग. ग्लास उंचावत दोघांनी सिप केले व खाली ग्लास ठेवले. पेय पोटात जाता तिला जाणवले की आपण दुपारी एक सँडविच खाल्ल्यापासून इतर काहीच खाल्लं नाही आहे. बशीतले स्नॅक्स तोंडात टाकत ती म्हणाली, मिथिलाला पण आणायचंच ना सोबत स्वरूप? अगं काही विचारूच नको. तिच्या थिसिसमध्ये ती एवढी गुंग आहे ना की तिला माझ्याकडे बघायलाही वेळ नाही. तू सध्या मुंबईतच आहेस की टुरिंग चालू आहे तुझं? फार ईस्ट कंट्रीची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे दर महिन्यातले 8-10 दिवस तरी हाँगकाँग, सिंगापूर, तायवान, बँकॉकची माझी चक्कर होते. एक्सपोर्ट जरा जोरातच दिसत आहेत. रिअली वी आर डुईंग व्हेरी वेल, स्वरूप म्हणाला. अरक्सा काय म्हणते? ती परत गेली टोकियोला. आता मी आणि निशिन दोघंच बघतो काम. ओ आय सी. पहिला ग्लास भराभर संपवत स्वरूपने वेणूलाही घ्यायला लावला. नको रे स्वरूप, मला सवय नाही हल्ली. मला एकच पुरे, तू घे. असं कसं? कंपनी द्यायची तर तुलाही घ्यावं लागेल.
तिच्या कंपनीच्या ॲक्टिव्हिटीज आणि बिझनेसच्या गप्पा चालू राहिल्या आणि दुसरा पेगही संपून तिसरा कधी भरला ते तिला कळलंच नाही. तिसऱ्या पेगवर आल्यावर स्वरूपने जड आवाजात तिला विचारलं, वेणू खरं सांग, मी तुला खूप जवळची मानतो म्हणून विचारतो, धीरू गेल्यापासून तुला एकाकी नाही वाटत? वेणूचंही डोकं सुन्न होऊ लागलं होतं, पण त्या वोडकाच्या नशेमुळे ती चांगलीच रिलॅक्स झाली होती. ग्लासकडे बघतच हसत ती म्हणाली, स्वरूप, मी माझ्या कामात इतकी बिझी असते ना की खरंच एकटी असल्याचं मला जाणवतच नाही. तू स्वतःला फसवत असशील वेणू, पण मला नाही फसवू शकणार. कामात मीही स्वतःला गुंतवून घेतो, बट आय टेल यू वेणू, मीही एकटेपणा महसूस करतो अनेकदा. का बरं स्वरूप? मिथिला आहे ना तुझ्याजवळ. आता तू विचारलंच म्हणून सांगतो वेणू, ती तिच्या थिसिसमध्ये इतकी गुंग आहे ना की तिला माझ्याकडे बघायलाही वेळ नाही आहे. सिप घेऊन ग्लास खाली ठेवत वेणू म्हणाली, स्वरूप, मी सांगेल मिथिलाला, आणि तूही थोडं सबुरीने घे. तिचा थिसिस झाला ना की तुम्ही दोघं कुठेतरी फिरायला जा महिनाभर, म्हणजे सगळं काही ठीक होईल. तिसरा पेक संपताच वेणूला जाणवू लागलं की आता बस, संबंध खोली तिच्या भोवती फिरते असं वाटलं तिला. स्वरूप तिचा ग्लास उचलू लागताच वेणूने त्याचा हात धरला. नको स्वरूप, प्लीज बस, मला आता नकोय, मला कसं तरीच होतंय. ती तोल जाऊन पडणारच होती, पण स्वरूपने तिच्या दोन्ही खांद्यांना धरलं आणि सावरलं. त्याच्या आधाराने तिला तोल तरी सावरता आला. माय गॉड, असं का होतंय मला? काही नाही वेणू, जरा आराम कर, कम ऑन. स्वरूपने तिला बेडकडे नेलं. तक्षणी वेणूला क्षणभर शुद्ध आली. त्याचा हात सोडून ती उभी राहिली. नो 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 नो, आय एम ऑल राईट, मी जरा वॉश घेते असं म्हणून ती टॉयलेटमध्ये शिरली. बेसिनजवळ जाऊन तिने तोंडावर पाण्याचे हपके मारले. स्वरूप तिच्या मागेच उभा होता. तिच्या खांद्यांना पाठीमागून धरत त्याने विचारलं, आर यू ऑल राईट वेणू? उभी राहून टॉवेलने तिने चेहरा कोरडा केला व टॉयलेटमधनं बाहेर आली. आय ॲम ऑल राईट स्वरूप. त्याने तिला सोडलं. ती चालत चालत खिडकीजवळ आली. दिल्ली शहराचं सुंदर दृश्य बघत काही काळ उभी राहिली. मग वळून म्हणाली, आय एम सॉरी स्वरूप, बट थँक्स फॉर युअर हेल्प. आपला ग्लास संपवून स्वरूप तिच्याजवळ आला. इट्स ऑल राईट, खरं तर माझ्यामुळे तुला त्रास झाला, पण तू छान प्यायचीच पूर्वी, त्याच्यामुळे मला अंदाज नाही आला. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. त्याच्या तोंडावर हात ठेवत ती म्हणाली, नो नो नो, नॉट ॲट ऑल, तुझी काही चूक नाही आहे, कम ऑन, लेट्स ईट समथिंग. हयात रिजन्सीच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये त्यांनी डिनर ऑर्डर केलं. स्पागेटी, पास्ता बेनिशिया, पिझ्झा अमेरिकाना वगैरे खाल्ल्याच्यानंतर वेणूला थोडीशी हुशारी आली. सो गिव सम टाईम टू मिथिला. तिला थोडा वेळ दे, तशी ती तुझ्यावर प्रेम करते, माहीत नाही का तुला? आय नो, डोंट वरी, मी तिला घेऊन फिरायला जायचा प्लॅन करीन. आय थिंक इट विल बी अ गुड आयडिया. वाय डोंट यू ऑल्सो जॉईन अस? छे रे बाबा, मला कुठे वेळ, मिथिलाला खूप आनंद होईल. नको स्वरूप, तुम्ही दोघंच जा आणि मग मला कळवा काय मजा केली ती. चल ना तू पण, थोडे दिवस तुलाही चेंज होईल. पुन्हा केव्हा तरी, सध्या मी खरंच बिझी आहे. ओके, पण एकदा मुंबईला तरी ये, आम्हाला खूप बरं वाटेल. मग आम्ही सगळे पुण्याला येऊ. मम्मी पप्पा खुश होतील. आज तू भेटलास ना, फार दिवसांनी कोणतरी आपला माणूस भेटल्याचं समाधान झालं. मग येईन केव्हा तरी मी मुंबईला. देन विल गो टू पुणे, असं ती म्हणाली. प्रकरण 6. मी कवित मित्रा. ओ हॅलो मिस्टर मित्रा, प्लीज सिट डाऊन. वेणूने आपल्या केबिनमध्ये त्याचं स्वागत करत म्हटलं. तुमचा मेसेज मिळताच ताबडतोब आलो. म्हटलं प्रॉब्लेम आहे अर्जंट, तेव्हा लगेच निघावं, पण सुरू करण्याअगोदर मला कॉफी चालेल, आणि मला वाटतं मी सिगरेट ओढली तर तुम्हालाही चालेल. भराभर बोलतच कवितने वेणूचा होकार गृहीत धरूनच सिगरेट पेटवली. वेणूने मंद हसून आमोदला कॉफी ऑर्डर करायला सांगितली. डॉक्टर कवित मित्रा कम्प्युटर मेंटेनन्स अँड सिक्युरिटी कन्सल्टन्सी या कंपनीचा प्रमुख होता. वेगवेगळ्या कंपन्यांना कम्प्युटर सिस्टममध्ये बिघाड झाल्यास किंवा काही प्रॉब्लेम असला तर C-मास्क ही कंपनी सहाय्य करत असे. डॉक्टर कवित मित्रा स्वतः कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट होता. मॅसेच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधनं झालेला. धीरूदत्त इनामदारचा अमेरिकेपासूनचा मित्र होता कवित, पण अनेक वर्षे न्यूयॉर्कला राहूनच तो कन्सल्टन्सी करत होता. त्याच्या कंपनीने भारतात ब्रँच ऑफिस काढल्यावर कवित मित्रालाच कंट्री इन्चार्ज केलं होतं. वयाने 85चा सावळा पण स्मार्ट, तरतरीत नाक, मिश्किल डोळे व शोभेशी दाढी मिशी, त्याच्यामुळे पॉश सूट घातल्यामुळे कवित अगदी रुबाबदार वाटत होता. मिसेस इनामदार, मला कळत नाही इतकी वर्ष मी तुम्हाला भेटलो का नाही. धीरू माझा IBMच्या दिवसातला खास दोस्त होता, पण तो इंडियात लवकर परतला आणि त्याने ही डेटा बँक उघडली. मी मात्र न्यूयॉर्कमध्ये 7 वर्ष राहिलो आणि गेल्याच वर्षापासून बॉम्बेला आलो आहे. तुम्ही काहीच बोलत का नाहीत? डॉक्टर मित्रा, मला म्हणजे धीरू म्हणाला होता तुमच्याबद्दल, पण आपली भेट नव्हती झाली अशी. सो नाईस ऑफ यू टू हॅव कम पर्सनली. सिगरेट विझवत कवित म्हणाला. त्याचा आवाज थोडा जड झाला होता. मिसेस इनामदार, धीरूच्या ट्रॅजेडीबद्दल कळलं आणि आय वॉज रिअली शॉक्ड. आय ॲम सॉरी अबाउट यू. सच अ नाईस मॅन, सच अ यंग एज, हॉरिबल. काही क्षण शांततेत गेले. इतक्यात अमोदने ऑर्डर केलेली कॉफी घेऊन बॉय आला. हां, नाईस कॉफी. हां, इतक्या छोट्याशा ऑफिसमध्ये तुम्ही इतकी मोठी डेटा बँक कशी काय ऑपरेट करता, आणि स्टाफही फार दिसत नाही. वेल डॉक्टर मित्रा, माझं काम तसं फार नसतंच. मी आणि माझा असिस्टंट अमोद सर्व काही सांभाळू शकतो.
ओ दॅट्स व्हेरी गुड. बाय द वे, मी माझं रिटर्न तिकीट ओपन ठेवलं आहे. जर माझं काम आजच झालं तर मी संध्याकाळी परतणार आहे, त्याच्यामुळे मी कुठल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं नाही आहे अजून. इट्स ऑल राईट. आपली सिस्टम ओके झाली की अमोद तुमचं तिकीट कन्फर्म करून आणेल. फाईन. नाऊ लेट्स गेट टू वर्क. आपल्या अंगावरील कोट काढत तो खुर्चीच्या पाठीमागे अडकवत कवित म्हणाला. रेकॉर्ड्स रूममधील कम्प्युटर्स, मेन फ्रेम आणि टर्मिनस पॅनलच्या जंजाळात कवित गुंतला आणि वेळ काळचं त्याला भानच राहिलं नाही. आपल्या केबिनमधील काम अटेंड करत व मधून कवितला मदत करत वेणूचा दिवस कसा गेला ते तिलाही कळलंच नाही. लंचला देखील सँडविचेस आणि सॉफ्ट ड्रिंक घेत कवित आणि वेणू काम करत राहिले. काल दुपारी अचानक DLF सेंटरमध्ये पॉवर फेल्युअर झाली होती. वेणूच्या ऑफिसमध्ये जनरेटर असल्याने टेम्पररी स्विच ऑन करून तिने काम सुरू ठेवलं, पण नंतर पॉवर परत आल्यावर देखील तिची सिस्टम फेल्युअर होत होती. डेटा रिट्रिव्हिंग व रेकॉर्ड फाईलचा संपूर्ण बॅकअप व्हॅनिश होण्याची भीती होती. म्हणून तिने CMSCच्या दिल्ली ऑफिसला फोन लावला. त्यांच्या टेक्निशियनने तासभर पाहणी करून त्याला काही जमलं नाही तेव्हा बॉम्बेहून डॉक्टर कवित मित्रा मॉर्निंग फ्लाईटने दिल्लीत हजर झाला. डॉक्टर मित्रा, आता रात्रीचे 8:30 झाले, तुम्हाला थोडीशी रेस्ट घ्यावीशी वाटतंय का? सर्व सिस्टमच्या जंजाळात अडकलेला कवित मग मान वर न करताच म्हणाला, नो थँक्स. ऑफकोर्स इफ यू आर टायर्ड यू मे गो होम. पण त्याच्यावर ऑफिस टाकून घरी जाणंही तिला शक्य नव्हतं. सकाळी 11 अथक काम करणाऱ्या कवितला बघून तिला कौतुक वाटलं. इतका क्वालिफाईड डॉक्टरेट इन कम्प्युटर सायन्स आपल्यासाठी दिवसभर खपतोय याचं तिला राहून आश्चर्य वाटत होतं. अखेर 9:15 वाजता ती पुन्हा रेकॉर्ड रूममध्ये आली तेव्हा कवी शांतपणे सिगरेट ओढत बसला होता. वेल, आय ॲम अफ्रेड मिसेस इनामदार, मेजर सिस्टम फेल्युअर आहे आणि आता मला वाटतं आपण उद्या बघूया. ओके डॉक्टर कवित, मी सकाळपासूनच बघते तुम्ही खूप हार्डवर्क करत आहात. मग आळस देत कवित म्हणाला, मिसेस इनामदार तुम्ही माझ्यासाठी एक प्लीज फेवर करू शकाल? येस डॉक्टर, प्लीज सांगा ना मला काय करू. माझ्यासाठी एक रूम बुक करा ना कुठल्या तरी जवळपासच्या हॉटेलमध्ये. ऑल राईट, पण मी एक सजेस्ट करू का? आपण एक काम करूया, आपण पहिले डिनर करू आणि मग तुम्ही हॉटेलमध्ये चेक इन करा. सूट्स फाईन टू मी, लेट्स मूव्ह, कवित म्हणाला. हॉलिडे इन क्राऊन प्लाझामध्ये मग रूम बुक करून दोघंही अफगाण रेस्टॉरंटमध्ये आले. रिफ्रेशर म्हणून वेणूने फ्रूट पंच कॉकटेल व कवितने जिन विथ फ्रेश लाईम अँड सोडा घेतलं. दिवसभर काही जास्त न खाल्ल्याने दोघांनाही रुचकर जेवणावरती ताव मारला. काबूल चिकन, मलाई पराठा, रेशम पसंदा आणि कबाबे बहार असे छान पदार्थ गप्पा मारताना केव्हा संपले ते कळलंच नाही. जेवणाच्या नंतर व्हॅनिला आईस्क्रीम विथ चॉकलेट सॉसचा आस्वाद घेत कवित म्हणाला, मिसेस इनामदार जेवण तर फार छान होतं. न्यूयॉर्कमध्ये एक पेशावरी रेस्टॉरंट आहे, तिथलं फूडही असंच टेस्टी असतं. मी तिथे असताना आठवड्यातून एकदा तरी तिथे जायचोच. डॉक्टर मित्रा, तुम्ही अजून बॅचलर लाईफच एन्जॉय करता, लग्नाचा विचार कधी केला की नाही? आईस्क्रीम संपवून नॅपकिनने तोंड पुसत कवी हसला व सिगरेट तोंडात ठेवून पेटवत म्हणाला, त्याचं काय आहे, मी या बाबतीत जरासा वेगळा आहे. कदाचित अमेरिकेत अनेक वर्ष राहिल्यामुळे म्हणा किंवा माझ्या काही मित्रांच्या अनुभवावरून म्हणा, या सर्व बंधनातून मला मुक्त राहायचं आहे. सो यू आर अ कन्फर्म बॅचलर, असं वेणू म्हणाली. यू मे सो ऑफकोर्स आय हॅव मेनी गर्लफ्रेंड अँड आय एम व्हेरी ओपन माइंडेड. फॉर इन्स्टन्स, या क्षणाला माझ्या मनात काय ठाऊक आहे काय? आय वुड लाईक टू मेक लव्ह टू यू. शॉक बसावा तशी वेणू थरारली आणि तिच्या आईस्क्रीम घशात अडकूनच तिला ठसका लागला. कशीबशी पाणी पिऊन ती शांत झाली, पण तितक्याच झटक्याने ती लाल झाली. पण राग आणि थक्केतून सावरत आणि आजूबाजूच्या लोकांचं व वातावरणाचं भान ठेवत ती गप्प राहिली. मग कवित पुढे म्हणाला, आय नो मी असं बोलणं मला शोभत नाही, पण खरं सांगू मी मनात आलं की ती बोलून टाकणारा माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्यावर अनेक जण रागवतात, गैरसमज करून घेतात, पण मला ही डिप्लोमॅसी जमत नाही. इफ यू हॅव फेल्ट बॅड आय एम सो सॉरी. पाणी पिऊन वेणूने ग्लास खाली ठेवला. डॉक्टर मित्रा, तुम्ही धीरूचे मित्र आहात म्हणूनच मी शांत राहिले, पण दुसरं कोणी माझ्याशी जर असं बोललं असतं ना तर. त्याच्या डोळ्याशी डोळा भिडवत वेणू म्हणाली. सिगरेट विझवून कवित हसला व मान हलवत म्हणाला, आय नो इट इज युअर पर्सनल लाईफ अँड आय हॅव नो राईट टू टेल यू दिस, बट ॲज आय सेड वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तुम्ही खूप सुंदर आहात, तरुण आहात, शिवाय बुद्धिमानही आहात. म्हणजेच माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आहेत ना तशाच. नुसतं तारुण्य किंवा सौंदर्य मला तितकं मोहत नाही, ते बुद्धी आणि कर्तबगारी देखील. मिसेस इनामदार, तुमचं करिअर आणि ही मोठी जबाबदारी तुम्ही एकटी पार पाडता याचं मला अतिशय कौतुक वाटते. वेटरने आणून ठेवलेल्या बिल फोल्डमध्ये आपलं डायनस क्रेडिट कार्ड ठेवत वेणू म्हणाले, डॉक्टर मी भारतीय स्त्री आहे आणि किती शिकले किंवा स्वतंत्र राहत असले तरी माझ्या नीतिमूल्याच्या कल्पना ठराविक आणि अतिशय फर्म आहेत. शिवाय मी एक विधवा स्त्री आहे, पण माझ्या लाडक्याच्या नवऱ्याच्या पश्चात त्याचा सर्व बिझनेस मी सांभाळते, ते केवळ विल पॉवरच्या जोरावरच. तुमचे अमेरिकन विचार व बोलणं केवळ तुमचं स्वतःपुरतं मर्यादित ठेवाल तर बरं. वेल,
I prefer to talk you to only business. If you are in a position to help me in my record maintenance, I need your expertise. But please don't ever try to cross limits with me. You may call me orthodox or old fashioned. तिच्या त्या अतिशय फर्म बोलण्याने कवी तिच्याकडे बघतच राहिला. काही क्षण फार अस्वस्थ शांततेत गेले. न राहून त्याने आणखीन एक सिगरेट पेटवली व धूर वेणूच्या तोंडा सोडी तो हसला. मिसेस इनामदार, थँक्यू फॉर अ नाईस डिनर फॉलोड बाय युअर डायजेस्टिव्ह टॉक. नाऊ लेट्स टॉक ओनली बिझनेस. तुमच्या सिस्टममध्ये आणि संपूर्ण सॉफ्टवेअरमध्ये RBX नावाचा जॅपनीज व्हायरस शिरला आहे आणि त्यापासून तुमची डेटा बँक वाचवणं आता जवळपास अशक्यच आहे. मित्र हो, कथेचा दुसरा भाग इथेच संपला. भाग 1 व भाग 3ची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे देत आहोत. तुम्ही जर आत्तापर्यंत भाग 1 बघितला नसेल तर आता लगेच बघा. लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि मग भाग 2कडे वळा. मित्र हो, तुम्हाला इथपर्यंतची जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.